नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, DFSL संदर्भाची सर्वात महत्त्वाची व लेटेस्ट अपडेट आलेले आहे मित्रांनो, जे की तुमच्या ॲडमिट कार्ड संदर्भात आहे। बरेच विद्यार्थी ॲडमिट कार्ड कधीपासून डाउनलोड करायला मिळतील किंवा मिळतील अशा प्रकारचे अनेक प्रश्न होते, परंतु पहिलंच आपण मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं होतं की नेमकं याची तुम्हाला ॲडमिट कार्ड कधी डाउनलोड करायला मिळतील। तर त्या संदर्भात मित्रांनो, जो की आपण ज्या तारखेप्रमाणे सांगितलं होतं त्याच तारखेप्रमाणे आता ॲडमिट कार्ड मित्रांनो जे की उपलब्ध झालेले आहेत। त्या संदर्भाचे आता कन्फर्मेशनचे मेसेज आणि ईमेल देखील तयार यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। जसं की आपण मागील लास्ट अपडेट्समध्ये सांगितलं होतं की येत्या 15 तारखेपासून मित्रांनो तुम्हाला ॲडमिट कार्ड तुमचे डाउनलोड करायला मिळणारे असतील। आणि मित्रांनो, आपण ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करता येईल आणि आले नसेल तर काय करावं लागेल या संदर्भात देखील आपण संपूर्ण काय माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही अजूनही सायंटिफिक असिस्टंट सिनियर अँड ज्युनियरसाठी जी लॅबोरेटरी टेक्निशियनसाठीचे मित्रांनो जेवढे काही टेक्निकल किंवा नॉन टेक्निकलचं मटेरियल आहे तुम्ही घेतला नसाल तर मित्रांनो तुमच्याकडे अजूनही संधी आहे। शेवटचे काही दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत मित्रांनो, तुम्ही त्यामध्ये देखील टेक्निकलचा जरी तुम्ही फक्त अभ्यास केला तरी मित्रांनो तुम्हाला त्याचा भरपूर मित्रांनो फायदा या परीक्षामध्ये तुम्हाला होणार असेल मित्रांनो। आणि सर्व काही एक्झाम ओरिएंटेड आहे। तुम्हाला जर मिळवायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्यावं, लगेचच्या लगेच मित्रांनो तुम्हाला ते मिळणार असेल। तर पाहूया आपण आजच्या या व्हिडिओकडे वळूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की अशा प्रकारचे कॅन्डिडेटला मित्रांनो मेसेज येण्यास देखील आता सुरुवात झालेली आहे। तर नेमकं या मेसेजमध्ये काय सांगितलेलं आहे तर डिअर कॅन्डिडेट, प्लीज विजिट द ऑफिशियल डायरेक्टरी ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी ऑफिशियल वेबसाइट्स अँड डाउनलोड युअर ॲडमिट कार्ड रिगार्ड्स जे की DFSL। म्हणजेच की मित्रांनो आता DFSLचे तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे जे की यायला सुरुवात झालेली आहे। तर असे मेसेजेस बऱ्याच उमेदवारांना आलेले आहेत किंवा अनेक जणांना आलेले नाही। तर ज्यांना आले नाही तर त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही आहे। 1-2 दिवस वेट करा, जसे त्यांचा एक्झाम सुटेल असेल, ज्यांची की 19 तारखेला परीक्षा असेल त्यांचे ॲडमिट कार्ड जे आहे जे की आजपासूनच डाउनलोड करायला मिळणारे असतील। पण ज्यांची परीक्षा 19ला 20-23 तारखेला असेल त्यांना जे आहे ॲडमिट कार्डसाठी थोडं 2-2 दिवस वेट करावं लागणार आहे, जी की ही सध्याची लेटेस्टची अपडेट आहे। तर ज्यांना मेसेज आला नाही त्यांना घाबरण्यासारखं काही कारण नाही, प्लीज तुम्ही वेट करा। आता पाहूया की ॲडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं, काय प्रोसिजर आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये काय काय संपूर्ण काय। तत्पूर्वी मित्रांनो, आपण एक्झाम पूर्वी जे काही महत्त्वपूर्ण सूचना असतात त्यावर आधारित देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण। तर ते सूचनाचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्की पाहून घ्या, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला त्या सूचनांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, अन्यथा तुम्ही DFSLची एक्झाम देखील तुम्ही मिस करू शकता। त्यामुळे तो देखील व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे। कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे किंवा काय सावधानता बाळगायची आहे या संदर्भाची आपण संपूर्ण माहिती त्यामध्ये मिळवलेली आहे। त्यानंतर पाहू आपण आता ॲडमिट कार्ड कसं नेमकं डाउनलोड करायचं। तुम्हाला सर्वात प्रथम जे आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक ऑफिशियली लिंक दिलेली आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासंदर्भाची, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचं जे काही डॅशबोर्डवर तुम्ही ओपनली येणारे आहात, ज्यामध्ये DFSLचं ऑफिशियली मित्रांनो डॅशबोर्ड आहे जे की ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासंदर्भाचं आहे। तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण याची लिंक जी आहे मित्रांनो उपलब्ध करून दिलेली आहे, तुम्ही तेथून देखील यावर डायरेक्टली येऊ शकता। तर या ठिकाणी तुम्हाला जे सर्वप्रथम तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि जो पासवर्ड आहे या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर मी माझ्या एका विद्यार्थिनीचा सर्व काही या ठिकाणी डाटाबेस फिलअप करत आहे, जो की रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आहे, तर मी हे फिलअप केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो की कॅप्चर्ड कोड जो की या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे, जो की हा प्रायव्हसीसाठीचा हा जो कॅप्चर्ड कोड आहे जो की या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित तुम्ही हा कॅप्चर्ड कोड फिल करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इश्यू त्या ठिकाणी येणारा नसेल। तर मी पटापट हे सर्व काही फिल करून घेईल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो लॉग इनचा ऑप्शन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या फॉर्मच्या तुम्ही मेन जो की डॅशबोर्ड आहे त्यावर येणार, म्हणजे की तुमच्या ॲप्लिकेशन्स फॉर्मवर तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी तुम्ही जाल। तर या ॲप्लिकेशन फॉर्मवर आल्यानंतर तुम्हाला जे आहे सर्वप्रथम या ठिकाणी म्हणजे की ॲप्लिकेशन डिटेल, पोस्ट सिलेक्शन, हेल्प डेस्क यावर जे आहे सर्वप्रथम तुम्हाला लक्ष करायचं आहे। कारण का जर तुम्हाला या ठिकाणी जर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला आलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक नवीन टॅब दिसेल, ज्यामध्ये येथेच कुठंतरी ॲडमिट कार्ड म्हणून एक या ठिकाणी टॅब येणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला जे की मिळणार असेल। तर तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे या ठिकाणी मिळणार असेल, परंतु या विद्यार्थिनीचं अजूनही ॲडमिट कार्ड आलेलं नाही आहे, त्यामुळे यांना जे आहे ते 2-3 दिवस वेट करावं लागणार असेल। आणि जो आहे मित्रांनो 2-3 दिवसानंतर नक्की यांचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळणार असेल। तर तुमचे ॲडमिट कार्डवर समजा असे मेसेज आले नसतील किंवा असा प्रकारचा टॅब आला नसेल तर घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे, तुम्हाला 2 दिवस वेट करावा लागणार असेल किंवा उद्या देखील याचे ॲडमिट कार्ड येऊ शकतात। तर ज्यांचं ॲडमिट कार्ड आलेलं आहे त्यांना या ठिकाणी ॲडमिट कार्डचा
नोटिफिकेशन डायरेक्टली दिसणार असेल त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून तुमचं जे परीक्षा स्थळ आहे किंवा परीक्षा केंद्र आहे ते तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्टली पाहू शकता. तर मित्रांनो अशी होती ही माहिती. जर माहिती आवडली असेल नक्की लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले सायंटिफिक असिस्टंट, लॅबोरेटरी, सीनियर, ज्युनियरसाठीचे मित्रांनो जे काही टेक्निकल्स किंवा नॉन टेक्निकलचा आहे कोर्स तुम्ही जर घेतला नसेल तर मिळवून घ्या मित्रांनो. त्याचा जरी अभ्यास केला स्पेसिफाईड तुम्ही तरी तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा उत्तम रिझल्ट पाहायला मिळणार असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.